ही पण वस्तुस्थिती आहे की एसटी महामंडळ तोट्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत आहे, कारण राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ हा एसटीच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य घटकांना होतोय। त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आहेत, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहे, आमचे दिव्यांग आहे, आमचे काही पत्रकार बांधव आहेत। या सर्व समाजातील घटकांना आपण सोयी सुविधा देत असताना एसटी महामंडळ तोट्यामध्ये जात आहे, परंतु शेवटी तोट्यामध्ये जात असलं तरीही काळाची गरज आहे आणि शेवटी एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी आहे। त्यामुळे काही निर्णय हे एसटीच्या माध्यमातून सरकारला घ्यावे लागतात आणि त्यावेळेस ते निर्णय घेतले गेले। परंतु आत्ताची परिस्थिती जी श्रीकांत भारतीय साहेबांनी विचारलेली आहे की आजही आपल्या ज्या वेळेस 12-12.5 आपल्या बसेस होतात त्यावेळेस तो संप झाला होता। आज आपल्याकडे साधारण 14,000च्या आसपास बसेस आहेत आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं सभापती महोदय की महायुतीच्या काळामध्ये दर वर्षाला 5,000 बसेस घेण्याचा नवीन आपण उपक्रम केलेला आहे आणि आज 8,000 बसेसची निविदा प्रक्रिया झालेली आहे। 3,000 बसेस आम्ही आता वितरण सगळ्या एसटी स्टँडवर चालू केलेलं आहे आणि त्यावेळेस जे पूर्वीचे आपले कर्मचारी आहेत ते कर्मचारी अपुरे पडत असल्या कारणानं आपण नवीन कंत्राटी पद्धतीनं काही कर्मचारी घेतोय। ही वस्तुस्थिती असेल तरी हे पण नाकारता येत नाही अध्यक्ष महोदय। राज्य शासनाकडे आपण प्रस्ताव पाठवलाय आणि तो प्रस्ताव 200-500 कर्मचाऱ्यांचा नसून चालक तथा वाहक श्रीकांत भारतीय साहेब 12,381 सेवा निवृत्ती पुढील 4 वर्ष पकडून 5,361 म्हणजे जवळजवळ 17,742 कर्मचाऱ्यांची मागणी आपण राज्य शासनाकडे पाठवलेली आहे। राज्य शासनाच्या वित्त विभागाकडे ही सर्व पदं मंजूर करावी अशी आपण आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून विनंती केलेली आहे आणि निश्चितपणे राज्य शासनाकडून एवढ्या सगळ्या भरती प्रक्रियेला आपल्याला मंजुरी मिळाल्यानंतर ताबडतोब ही मेगा भरती एसटी महामंडळामध्ये होणार आहे।